नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। रायगड जिल्हा परिषद शाळा चरई शाळेतील मुलांची पथनाट्यातून जनजागृती। छत्रपती शिवाजी महाराज चौक व बाजारपेठ पोलादपूर येथे आदर्श शाळा रायगड जिल्हा परिषद शाळा चरई येथील मुलांनी प्लास्टिक कचऱ्याचा जागर व मोबाईलचे अतिक्रमण आणि हरवलेले बालपण हे दोन पथनाट्य सादर करून जनजागृती केली। प्लास्टिक कचऱ्यामुळे होणारे दुष्परिणाम, प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे होणारे फायदे तोटे याविषयी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली। यासह लहानपणीचा काळ सुखाचा असे सर्रास बोलले जात होते। मात्र सध्याच्या इंटरनेट जमान्यात मोबाईल वापराचे फॅड सर्वत्र दिसत असून वयोवृद्ध तरुणांसह लहान मुलेही सर्रास मोबाईलचा वापर करत असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे मोबाईल वापराचे दुष्परिणाम निश्चितच भावी पिढीसाठी ही बाब धक्कादायक असल्याचे विदारक चित्र समोर येत आहे। यासाठी जनजागृती करणे हे माध्यम नक्कीच स्वागतार्ह आहे। मोबाईलचे अतिक्रमण आणि हरवलेले बालपण, अति मोबाईल वापरामुळे लहान मुले मोबाईलच्या वापरात व्यस्त असून लहानपणीचे खेळ देखील कालबाह्य झालेले दिसून येत आहेत, असे या पथनाट्यातून सादर करण्यात आले। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री लवंगारे सर, श्रीमती पांचाळ मॅडम, श्री उकारडे सर, श्री कुंडले सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पथनाट्यात सहभागी विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली। विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्याला पोलादपूर शहरातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह व्यापारी ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर, पोलादपूर। मंडळी, मोबाईल ही आजची गरजेची वस्तू झालेली आहे, पण तिचा योग्य तऱ्हेने वापर केला पाहिजे। लहान मुलांना मोबाईलच्या अतिवापरापासून आणि अयोग्य वापरापासून दूरच ठेवले पाहिजे। ठेवणार की नाही आता कुठे जाऊ नका जाऊ